बदलापूर नंतर आता दौंड तालुका हादरलाय। दौंड तालुक्यातील मळद गावात माध्यमिक विद्यालयातील मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून लैंगिक अत्याचार त्याच शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी केला असून त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेच्या ठिकाणी मळद गावात दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी भेट दिली असून अशा नराधमांना भर चौकात माणसात आणून गोळ्या घातल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी येथील ग्रामस्थ अतिशय संतप्त झालेले पाहायला मिळाले। पाहूया दौंडचे माजी आमदार रमेश थोरात काय म्हणाले। आज या मळद गावामध्ये जी घटना घडली तर कसं पाहता या घटना? कारण मळद गावामध्ये म्हणजे 4-5 दिवसापूर्वी बदलापूरची घटना घडली, ती बी अतिशय खेदजनक घटना आहे आणि मळदचं जे ऐकायला मिळालं आम्हाला ती सुद्धा अतिशय खेदजनक घटना आहे। म्हणजे मनाला आणि ह्याला वेदना करणारी ही घटना आहे। तुम्हाला सांगतो अशा घटना अजिबात घडल्या नाही पाहिजेत आणि त्यासाठी मी काय म्हणतो, महाराष्ट्र शासन असेल केंद्र सरकार असेल यांनी एक कायदा करावा। तुम्हाला सांगतो तो कायदा अशा पद्धतीने करावा की जो कोणी अशा घटना करेल, अशा नालायक कृतींनी काही प्रकार करेल, अशा माणसाला आहे ना भर माणसात 4 माणसात आणून तुम्हाला सांगतो हजारो माणसात आणून गोळ्या घातल्या पाहिजे। तुम्हाला सांगतो म्हणजे असल्या लोकांना जीवन ठेवण्यात काय मजा नाही आहे। ही लोक इतकं पाप करतात आणि ह्या पापाला आपण पाठीशी घालायचं हे एकदम चुकीचं आहे। तुम्हाला सांगतो ह्या खेदजनक घटना आहेत, असल्या घटना अजिबात घडल्या नाही पाहिजेत आणि यासाठी गावातील जनतेने सुद्धा ह्या बारीक सारीक गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे आणि लक्ष ठेवून एखादी गोष्ट लगेच उघडकीस आली की ताबडतोब ती लगेच हे केली पाहिजे, उघड केली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे। शिक्षण विभागाने अजून थोडं अधिकाऱ्यांना शिक्षकांना निलंबित केलं नाही। आता कसं आहे, मी एवढ्यातच म्हणजे राज्याचे कमिशनर आहेत सूरज मांढरे साहेब यांच्याशी बोललेलो आहे, नंतर डोके साहेबांशी बोललेलो आहे आणि त्यांनाही सांगितलं की कडक कारवाई करायची। तेही म्हणले ताबडतोब कडक कारवाई करून दुसरे अधिकारी आणि जे पदाधिकारी नेमायचे ते नेमले जातील। त्याच्यामध्ये कुठेही आता म्हणजे कुणी बबनराव धायतोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड।